कसे युट्यूब फॅमिली बरे का? बरेच असणार आहे. पण सोमादादाचं काय चालू हेच कळा नाही तुम्हाला. तुमचं बरं आहे हो, पण वाघमारे फॅमिलीत काय गोंधळ चालू हेच कळा नाही. सोमादादा आठवडाभर व्हिडिओ टाकत नाही, कोणाची कोणाला मेळ नाही. नाही ताई दाजी दिसत ह्या व्हिडिओ मध्ये ना पांडू पूजा दिसत ना आम्ही एकत्र. काय भानगड आहे? चॅनेल पण काढतात कोणी, चालू आहे. असू द्या असू द्या, सर्व ज्या त्या जाग्यावर आहे ते छान दिसत. दारातली चप्पल दारात, अंगणात तुळसच छान दिसते. तुळस किचनवर चांगली दिसत नाही. फक्त कसं एखादं कोणतरी येतं आणि एखादं मंत्र टाकून जातो, समजा विस्कुट होतो. आणि जी फॅमिली तुम्ही 2012-14 पासून बघत होता एकत्र, ते अचानक अशी फुटलेली दिसली. आणि आजकाल सोमादादा पण डायरेक्ट पोस्ट काय गोष्टी सांगतच नाही, ह्याचा आम्हाला राग येतो. म्हणजे कसं या पहिलं कसं धडा धडा गोळ्या घातल्यावर बोंडर गेल्यावर सांगायचा, पण विषय काय होतो, कशाला आपल्यापासून कोणाचं मन दुखवायचंय. जे कोणाची ओढ लेकरा बाळात, तर कोणाची ओढ आई बापात, तर कोणाची ओढ बायकोत, तर कोणाची ओढ बाहेर. स्वातंत्र्य दिलेलं प्रत्येक गोष्टीला. माणूस जन्मतात स्वातंत्र्य, त्याला कशाला बंधन घालायचं? तो तू हे कर नको ते कर नको काय. आता बायको गाजरा मागते, आता मी म्हणू काय नको लाव, द्यायचं आणून कुठं लटकवना, पुढं लटकू माग लटकू काय. हिथं घालणार तर डोक्या हिथं पुढं घाल, हिथं येऊ दे पुढं असतं का कुठं काय, मला काय कळतंय. शिमालच असतो पुढं अडकवायचा, महाग का खोळखोळ असतो कुठं काय. नाही आपल्याला काय आवडत छल्ला कुठं काय. मग ह्या गोष्टी गजरा आणि ते पण तुम्ही सवय लावली. बरं गजरा आणला तरी मी इथं आणून टाकणार, मला म्हणायचं नाही तसलं. तुमच्या हाताने नाजूक हाताने तू अंडन दात एक करेन मुडकन गजरा काय तसलं जमायचं नाही मला. आणून देऊन गजरा तिथवर ठीक आहे, नवऱ्याचं कर्तव्य. पण तू घालन फिल्म मग ते हा ते नाही, तुझं तू लटकवायचं, ती उड्या हाणायच्या रील बनवायची. मला म्हणायला नाही परच्याला, होय आज लय छान दिसते, नतन फेतन छान, आणि थांबा माया बरोबर एक हेल्पेन सेल्फेन रील, तसलं नाही. म्हणून ती गजरा आणून देणं मला लय महागात पडतं. तू माझा कामधंदा बुडवते, बिझनेस बुडवते, आणि मग परच्याला तुझ्या नादात माझा वेळ जातो. त्यामुळं तुम्हाला एक गजरा मला तुम्हाला सांगतो 3 तास रोखून येतं ठेवतो. तुम्ही कुठं घरी असता नाही तरी उगा त्या दिवशी आवाज चुकून घरी आलता, त्या दिवशी मी आपलं आवरलं होतं रील बनवायला, ब्लॉग बनवा म्हणून आलत, म्हणून तिची तिला ती सुंदर दिसली की नटते, झाडावर चढते, मला म्हणते होय आज बघा या साडी मी किती दिकणी दिसते ना, घ्या एक माझा मुका सर म्हणलं ते सपाटा ठेवून म्हणलं तिकडे. लई मजा येते, ती मूडला येते. कधी म्हणले तुम्हाला? हात दाखव, हातावर काय काढले तिकडे दाखव, तिकडे. हा बघितली अशी मजा येते. काय हिला काय काम आहे हो घरी दिवसभर? हिला कुठला आणायचंय, द्यायचंय, घ्यायचंय, काय करायचंय या मस्त खाते पिते पोरण. तुम्हाला सांगतो टीव्ही फिव्ही बघते, मजा करते, तिला काय नाही. मग कुठं जाऊ आता, काम लावून द्या, करते एखादं. काय नको तू हाय हेच कर, तेवढंच लय झालं माझ्यासाठी घरातलं. मग तुम्हाला किती दिवस झाला म्हणते? तिला म्हणलं उन्हाळा सुट्टी आता पोरांना घेऊन तिकडे बहिणीकडे तुला पाठवतो मी. कुठं? ह्याला खेळला पूजाकडे. नको म्हणते, कानात रातचं झोपेत उठली, मला म्हणते मला तुमच्याशिवाय करमाने सरला का दणका देऊन ठेवून म्हणलं ही वेळ आहे का सांगायची तुला. दुपारी विचारलंय, दुपारी उन्हाचं विचारलंय मी तुला बहिणीकडे सोडू का, रातचं 2 वाजता कानात सांगते काय करमत नाही तुमच्याशिवाय, मी नसते सोडून. सर म्हणलं हे असले आमच्या घरी माहिती का. तू करते 2 शब्द बोल इथं, चल तुमचं तुम्ही बोला, चल हो. चष्मा पिस्मा घालतो तुझ्यासाठी, घातला होता आंघोळ करून, बायकोसाठी तुम्हाला सांगतो असा रेबनचा कॉपी आणली शिरो सारखा दिसत. तर विषय असा मित्रांनो, बरं असो आपली काय रोजचीच चेष्टा मस्ती चालू आहे, चलत राहते. नवरा बायकोचं आमचं प्रेम आहे, असं तुम्ही पण राहत जावा. बघा माझी मेहंदी किती रंगली, बायकोला तुम्हाला सांगतो कधी रंगत नव्हती. नवऱ्याचं प्रेम आहे, बायकोला रंगली. म्हणतात की रक्त दिल्यावर रंगत का नाही, मग कचाडून माणसं म्हणतात तळवं खांजवलं पैसा येतो, आणि खालचं पायाचं तळवं खांजवल्यावर काय रट खात काय. हे पायाचं तळवं खांजव वाटतंय खाते 2 दिवसात रट. मी काय खाऊ तुमचं रट विनाकारण. रट दिल्यावर रंग. मेहंदी कशी रंगती?
दाखव मेहंदी तिकडे म्हणून दाखव रंगते. तिकडे दाखव. आता स्कूटी पाठीमागनं घेतली या कधी रंगत नाही पण रंग स्कूटी घेतली मित्रांनो. काय केलं शिकवताय का? हिला शिकवायला जायचंय ग्राउंडला. आता शंभू काय करण असं कॅमेरा धरण आणि ही स्कूटी चालवून मी माग बसलेलो असत. मग स्कूटी कशी चालवती कुठं खड्यात घालते का पडते काय ती तू पुढल्या व्हिडिओ मध्ये बघा. महिना झाला शिकवताय. आता स्कूटी घेतली ना तुम्हाला मी दाखवणारच. त्याचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. आपण ती स्कूटी तुम्हाला सांगतो शिकवतो माझ्या बायकोला कशी चालवते काय. म्हणजे कसं शिकली ना म्हणजे मी दुसरी गाडी घ्यायला रिकामा झालो. आणि ही बिचारी तुम्हाला सांगतो पोरं शाळेत घेऊन कुठंही जाऊ शकते. रुसली तरी किक हाणून तुम्हाला सांग बटन स्टार्ट मारून माहेरी बुंकनं जाऊ शकते. रुसून नाही जायचे कुठं. हा. स्वप्नात पण विचार करू तिला नका. पाणीपुरी खाऊ वाटली तरी ती शेवगा शेंग सुद्धा खाऊ शकते तिकडे जाऊन चौकात. हा तुम्हाला सांगतो मला पटलं बघा. तिला वाटलं आईस्क्रीम खावा की खाल्ली की निघाली. नवराची गरज नाही म्हणून मी शिकवा नाही. प्रत्येक गोष्टीला नवरा आठवला पाहिजे तर स्त्रीला जा नाही. नाहीतर तुम्हाला समजा सोय करून दिली स्कूटी पैसा पाणी मार्केट उदारी पिदारी समजा पोच नवऱ्याची किंमत कळत नाही. प्रत्येक 2-3 दिवस झालं तिच्यावर पैसे नव्हतं. तिला पक मोकळी केलती ओ मॅन ते समजा पैसे गल्ल्या टाकू टाकू हे केलं. तिला मुद्दाम मी पैसे दिले नाही तेव्हा तिला कळलं की बाबा पैसे म्हणजे काय असतात. आज सकाळी तिला दिल्यात. रात्री काय केलं 10,000 कॅश काढला त्यातले 500 फक्त दिल्यात लय नाही. पहिले ते 2-4 हजार रुपये असायचं मसाला ती पण आता मी घेतो. विषय काय लय पैसा असलं ती थोडा नवरा जाणला पाहिजे. तुमच्या बाबतीत पण तसं बरं का. कधीही कुठली गोष्ट करत असताना आती पण करू नका कमी करणार. लेकरा बाळांसाठी जर तुमचं बंगलं घर दार गाडी गोडा बायको जमीन समजा करून ठेवलं त्याला वेळेला खाया भेटतंय बंगला भेटतोय फिरायला गाडी भेटते बायको गार्डन आहे बँक बॅलन्स आहे आई बापाची काय गरज आहे अशी कोलून टाकतो. कळलं. मग प्रत्येक गोष्टीला आईबाप जाणलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सांगतो काही लय करायचं नाही. लय दलिंद्री पण आणायची नाही की जेणेकरून तुम्हाला सांगतो की आपली लेकर बाळ दुसऱ्या दारात जातात एवढं पण आणायचं नाही. एवढं पण शिक्षण करायचं नाही की ती बुरकणं निघून गेल्यावर मातीलाच बुरकणं माघार येईल. विदाउट कंट्री बरोबर आहे ना. काय तुला बोलाय 2 शब्द म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे. लोकांच्या मोठ्या बाबतीत ह्याच गोष्टी झालेल्या आहेत की अति शिक्षण अति लाड केला आणि आनंद हरवून बसले. प्रत्येक गोष्टीची किंमत प्रत्येकाला कळाली पाहिजे. तर आपण पण एवढं आयरे काय गैरे नाहीत की बाबा कोणी यावं तुम्हाला सांगतो बेल वाजून जावं देवळातल्या घंटीसारखं. आणि वेळेची किंमत कळली पाहिजे काय असतं. आणि जे त्या मनाने जी ती चाललंय ही लय बरं चाललंय मित्रांनो. तुम्ही थोडा इलोड घेऊ नका. तुम्ही माझं व्हिडिओ बघा तिकडं वरच्या घरचं पूजा पांडूचं बघा ताईचं दाजीचं बघा बघत राहावा काही सुद्धा अडचण नाही. फक्त जी एकत्र समजा बघत होता ते आता वायलं झाले. आणि सोमा दादाचं तर व्हिडिओ काय आठवड्यातून एकदाच येतोय. आता तर करू तुमच्यासाठी 2 दिवसात करू. माझं व्यवस्थित तुमच्या आशीर्वादाने चालू. प्लॉटिंग विक्री खरेदी मस्त पैकी चालू या. तर येतं इन्कम चांगलं येतं. माझी फॅमिली जगन असं व्यवस्थित येतं भरपूर. तर काय तुम्हाला सांगतो बाकी गोष्ट राहिला विषय मसाल्याचा. आता मसाल्याचा ऑर्डर ही येते टाकतो. मला वाटतं मसाला सुद्धा आता करायला मला वेळ नाही. मसाला हा वरच्या घरी द्यावा. पूजा आई घरीच असते ते करते ती पांडू हे ऑर्डर घेते ती करते ना असं मला वाटतं. तर मसाला तिकडे झणझणीत खमखमीत एकदम स्वादिष्ट चविष्ट ताजा फ्रेश असं वाघमारे साहेबाचा आईसाहेब नावाने मसाला आपला चालू केलेला ऑल इंडियामध्ये कर्नाटक गुजरात UP पंजाब लखनौ दिल्ली मुंबई पुणे सातारा लातूर औरंगाबाद कुठलं गाव म्हणा UP बिहारपासून इथवर आपला मसाला जातो. आणि चांगले रिव्ह्यू आलेले आहेत. आजपर्यंत कितीतरी किलो मसाला विकलाय आपण. आणि चालू आहे रोजच्या रोज ऑर्डर इथले बारामतीतले पण पब्लिक घरी येऊन घेऊन जाते. ते पोलीस लाईनीला शिक्षक लाईनीला डॉक्टर लाईनीला लोकलला सर्वांना मसाला शिक्षक लाईनीला आपला. तर चांगला आहे. जरी तुम्ही अजून पण टेस्ट बघितली नसेल किंवा स्वादिष्ट त्याची चव घेतली नसेल तर आपला मसाला तुम्ही ऑर्डर करू शकता. आज एवढी महागाई वाढली मित्रांनो बघू शकताय तुम्ही. तेल किती झाले तुम्हाला माहिती आहे. खोबरा 500 रुपये किलो झाला आहे.
तेल 170 रुपये किलो झाले, मिरची 260 रुपये किलो झाली. अरे कसं परवडतं एवढा कच्चा मसाला टाकून, तेल बाहेरीतलं वापरून, कुटायला एवढं भाजायला देतं का? तरी सुद्धा आपण लो बजेटमध्ये पब्लिक सांभाळायच्यात आपले कस्टमर म्हणून 700 रुपये किलो, ती पण विदाउट कुरिअर चार्ज तुमच्या घरी पोचतो. 80 रुपये एका किलोला जातो माझा चार्ज, राहतच काय. मग धंदा का करतो? तुमच्यासाठी, कस्टमर जुळवण्यासाठी करत असतंय, असं काय नाही. आणि जसा बनवतो तसं समजा तुमच्यापर्यंत मी टाकतोय. बरं बाकी चला, करा ऑर्डर. 700 रुपये घरपोच हाय मसाला आपल्याकडे. त्या मसाला काय करू, आपल्याकडे ठेवू का वरच्या घरी देऊ सांगा मला, कारण वेळ भेटत नाही. काय करायचं? काय पण करा, माझं काय तर नाही. काय नाही. हा तर व्यवसाय स्टार्टला समजा श्रेय पांडूच आहे, कारण त्यांनीच चालू केलेलं आहे. त्यांनी समजा बिझनेसमध्ये पैसा वगैरे गुंतवलाय, कडे वगैरे समजा आणलेलं आहे. माझं काय नाही मित्रांनो, माझं फक्त मार्केटिंग आहे, तोंडाचं भांडवल आहे. बरं असो, चला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बाकी माझी बायको तुम्हाला सांगतो, काल रील बनवली की नवरा माझा दिसतो भारी, नवऱ्यावर लक्ष ठेवायला लागतंय काय, नवरा दिसतो भारी, नको बाई सवत घेऊन यायची घरी, असं काहीतरी. तुमच्यावर पण म्हणाले पण ते नाही त्याला टाकलं मी ते. तुम्हाला सांगतो, बघा ती कशी लय आहे ती मजाला. असो, असंच प्रेम तुमचं पण राहू द्या. चला मार्केटला निघायचंय मला. बाकी चष्मा कसा वाटतोय नक्की सांगा मला. बायकोला कसं वाटतंय, धरकी घाल. मला नाही आवडत. बरं चला मित्रांनो, बाय. असं सपोर्ट प्रेम राहू द्या तुमचं. बाय. नेक्स्ट व्हिडिओ येतोय स्कूटीचा, हिला शिकवलेली.